मित्रांनो नमस्कार. आपल्या भटकंती या चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. फक्त आणि फक्त 4 दिवसामध्ये 4000 प्लस वॉच टाइम आणि 1000 प्लस सबस्क्रायबर पूर्ण झाले आणि माझा चॅनल मॉनिटाईज झाला. मित्रांनो, हे तुम्हाला मी सांगणारच आहे, पण त्या अगोदर मी चॅनलची सुरुवात कशी केली, मला कोणाकडून प्रेरणा मिळाली, मला चॅनल चालू करण्यासाठी किंवा इतर साहित्य खरेदी करण्यासाठी किती खर्च आला, याची पहिल्यांदा तुम्हाला माहिती देतो. मित्रांनो, आज 27 जुलै 2026, बरोबर 1 महिन्यापूर्वी 27 जून 2026 रोजी माझ्या एका मित्राने मला फोन केला. म्हणाला, सर चला आज भटकंती करायला जाऊ. थोडा शब्द थोडासा असा वेगळाच वाटला. फिरायला जाऊ असं म्हणू शकत होता तो, पण त्याने भटकंती शब्द वापरला आणि माझ्या मनात एक कल्पना सुचली. आता फिरायला जायचंयच ना, तर थोडेफार व्हिडिओ तयार करू आणि भटकंती नावानेच एक चॅनल चालू करू. आणि त्यावेळेस अशी अपेक्षा नव्हती की चॅनल मॉनिटाईज करायचं आहे, युट्यूबवरून पैसे मिळतात. ऐकलं होतं, पण ह्याची काही गॅरंटी नव्हती. कारण आमचं ठरलं होतं रायरेश्वरला जायचं, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्या ठिकाणावरून आपणही आपला यूट्यूब चॅनल चालू करू आणि एक व्हिडिओ त्या ठिकाणचाच पहिला टाकू असं ठरवलं. आता सगळी तयारी झाली. तुफान असा पाऊस होता. त्या पावसात मी आणि माझा मित्र रायरेश्वरला गेलो. पाऊस एवढा होता की बाहेर मोबाईलच काढता येत नव्हता. म्हणजे व्हिडिओ शूटिंग करायचा विषय अवघड झालता. आणि जरी चुकून व्हिडिओ शूटिंग करायला मोबाईल बाहेर काढला तरी पावसाचं पाणी कॅमेऱ्यावर यायचं आणि समोरचं सगळं अंधुक अंधुक दिसायचं. तरी पण कसे तरी करून रायरेश्वर किल्ल्यावरचे एक 10-15 मिनिटाचे व्हिडिओ आम्ही तयार केले. आता मित्रांनो, व्हिडिओ तयार केले, सगळं झालं. रेकॉर्डिंग कसं करायचं माहीतच नाही. व्हॉइस कसा द्यायचा, नक्की कोणता व्हिडिओ कधी जोडायचा, सगळे व्हिडिओ एकत्र कसे करायचे, काहीच कल्पना नव्हती. घरी आलो, मुलाला म्हटलं असं असं करायचंय. कारण मुलगा मोठा होता. त्याने मला सांगितलं, पप्पा हो याच्यासाठी माईक पाहिजे, अजून काही 1-2 गोष्टी आहेत, तुम्हाला व्हिडिओ करायचे म्हणल्यावर सेल्फी स्टिक पाहिजे, असे 1-2-3 गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. म्हणलं माईक कशाला पाहिजे, असं मोबाईलमध्ये डायरेक्ट बोलू ना आपण. तो म्हणला नाही, माईकमध्ये आवाज चांगला येतो. आता तो संध्याकाळचं मला आल्यावर तसं म्हटला. मग मी काय केलं, दुसऱ्या दिवशी सकाळी, आता माझ्या घरापासून पुणे फक्त एक 20-25 मिनिटाचा रस्ता. सकाळी उठलो, त्याला विचारला की माईक आणि तू काय सांगितलंय मला की सेल्फी स्टिक, याला खर्च किती येईल. अहो म्हणला, सेल्फी स्टिक 200-250-300 रुपयाला मिळतं आणि माईक 1000 रुपयापासून मिळतो. तुम्हाला जो आवडेल तो त्या दुकानदाराशी बोलून घ्या. गेलो, दुकानात गेलो, दुकानदाराला सांगितलं की मला असं असं यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि मला माईक आणि सेल्फी स्टिक पाहिजे. आता त्या दुकानदाराने मला एक 250-300 रुपयाचं एक सेल्फी स्टिक दिलं आणि सेल्फी स्टिक देताना तो म्हणाला की तुम्ही जे माईक घेणार आहात ते माईक काय करा, थोडेसे चांगल्या कंपनीचे बऱ्यापैकी घ्या. त्यावेळेस त्यांनी मला हे बघा, हे डिजिटेक कंपनीचे वायरलेस ब्लूटूथ मला जो हे दिलेले दोन्ही माईक. आता हे माईक वापरणं पण खूप सोपं आणि सुरक्षित आहे. चार्जिंग सोय चांगली आहे. ते थोडं साहित्य घेतलं आणि पहिला घरी आलो. घरी आल्यावर तो रायरेश्वर किल्ल्याचा जो व्हिडिओ होता, तो व्हिडिओ आता एडिट कसा करायचा, कट कॉपी काही माहीत नव्हतं. फक्त मुलाने दाखवलं की VN मध्ये हे व्हिडिओ असे घ्यायचे असतात. मित्रांनो, तुम्ही माझा पहिला व्हिडिओ बघा आणि आतापर्यंतही बघा. मी फक्त जेवढं बोललोय तेवढं व्हिडिओ घेतले
आणि तेच VN मध्ये पुढे जोडत जोडत गेलो. कारण तो माझा पहिला व्हिडिओ असा होता की त्याला मी व्हॉइस दिलता आणि व्हॉइस पण मला कसा द्यायचा माहित नव्हता. सगळा आवाज घुमू लागला होता त्याच्यामध्ये. काही व्यवस्थित कोण ऐकत नव्हतं, काय नव्हतं. बळ तो व्हिडिओ मी जवळजवळ 1000 लोकांना पाठवला. त्यावेळेस काहीतरी 150 का 200 लोकांनी तो व्हिडिओ थोडाफार पाहिला. मला पण थोडस वाईट वाटलं, कारण एवढ्या वेळ आपण व्हिडिओ तयार केलाय, एवढ्याच लोकांनी पाहिला आणि आपण ते चॅनल चालू करतोय आणि 4000 तास कधी व्हायचे आपले, 1000 सबस्क्रायबर कधी व्हायचे, याचं त्यावेळेस पहिल्याच व्हिडिओला मला टेन्शन आलं. आणि त्याच वेळेस पहिला व्हिडिओ टाकायला विचार केला, नको ह्या भानगडीत पडायला नको, आपली नोकरी बरं आणि आपण बरं. पण पुढे 4-8 दिवस गेले, वारी आली. आता ठरवलं वारीला जायचं. पण त्यावेळेस अशी कल्पना डोक्यात नव्हती की व्हिडिओ वगैरे तयार करायची. पण विचार केला की वारीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी भेटतात, त्यांचे आपण व्हिडिओ तयार करू शकतो आणि व्हिडिओ पण आपले चांगले तयार होऊ शकतात. आणि त्यावेळेस मला पहिली कल्पना सुचली, ठीक आहे म्हणलं जाऊया आपण. आता पूर्वतयारी करताना मी सुरुवातीला रायरेश्वरानंतर दुसरा एक व्हिडिओ टाकला. तो व्हिडिओ होता माझा वारीला जायची तयारी. खूप सर्व टाकलं त्याच्यात. मी काय काय साहित्य घेतलं, जेवण कसं केलं, पैसे किती घेतले, सर्व काही टाकलं. आणि दिवसभर असं आशेने बघत होतो, किती लोक पाहतायत, किती लोक पाहतायत. मित्रांनो, त्यावेळी गंमत झाली. तोही 150-200 लोकांनीच व्हिडिओ पाहिला. तोही मी जास्त लोकांना पाठवल्यामुळे तेवढ्या लोकांनी पाहिला. आता मन थोडं तिथं खचलं होतं की आपण व्हिडिओ करायचे का नाही करायचे. पण तरीही आळंदीला जायचा काही चान्स मिळाला नाही, कारण त्यावेळेस खूप पाऊस पडत होता. त्यामुळे आम्हाला पुण्यातच थांबायला लागलं. आता पुण्यात थांबायला लागल्यावर विचार केला, आपण एक व्हिडिओ वारकऱ्यांचा टाकू आणि वारकऱ्यांचा व्हिडिओ टाकल्यावर काय होतंय हे पाहूया. आता हा वारकऱ्यांचा व्हिडिओ मी कसा टाकला, त्याला किती लाईक आल्या, किती वॉच टाइम आली, हे मी तुम्हाला पुढे सांगतोच. पण मित्रांनो, 4 दिवसामध्ये 4000+ वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर माझे पूर्ण झाले. आज 1 महिना झालाय आणि माझ्या माहितीप्रमाणे 15,000+ वॉच टाइम माझे 15,000 तास प्लस वॉच टाइम माझे पूर्ण झालेले आहेत. 2200+ सबस्क्रायबर झालेले आहेत. आता याच्यासाठी आपलं कसं होतं माहितीये का, आपण पहिलं गडबडतो, घाबरतो की माझ्याकडून हे होईल का नाही, मला शक्य आहे का नाही, आणि आपलं कॉन्फिडन्स जो असतो तो कमी होतो आणि तिथंच आपण चुकतो. मी माझा कॉन्फिडन्स अजिबात ढळू दिला नाही. मला माहिती होतं की आपले वॉच टाइम वाढू शकतात, पण एवढे वाढतील याची मात्र मला तीळ मात्र ही शंका नव्हती. मी फक्त आपलं टाइमपास म्हणून त्याच्यात गेलो होतो. मित्रांनो, पंढरपूरच्या वाटेवर विठुरायाच्या कृपेने एवढी मोठी मजल मी 15 ते 20 दिवसात मारली. 15-16 दिवसच वारीत होतो त्यावेळेस. पण मी ओळखून घेतलं की काय शूट करायचं, कोणाशी बोलायचं, याचा थोडा मी अंदाज घेत होतो. पण हे सगळं माहित होतं, पण शूट काय करायचं, बोलायचं कोणतं, कसं बोलायचं, काय प्रश्न विचारायचे, काही माहिती नव्हती, कल्पना नव्हती. तुम्हाला एका व्हिडिओची गंमत सांगतो. एक स्वयंपाकाचा व्हिडिओ मी बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मला एक आमच्या सरांनी फोन केला, मित्रांनी, की सर तुम्ही एकच शब्द 153 वेळा म्हटलात. कारण भावनेच्या भरात, आनंदाच्या भरात मी तो शब्द 153 वेळा म्हटलं. मला 2-3 कमेंट पण तशा आल्या. मला तो शब्द आता आठवत नाहीये. तो शब्द मी बऱ्याच वेळा म्हटलं गेलं.
व्हिडिओ तयार करताना अनेक चुका झाल्या, खूप चुका झाल्या. कारण आपल्याला कसल्याही प्रकारचं त्याच्यातलं व्हिडिओ शूटिंगचं ज्ञान नव्हतं. बोलू शकत होतो मी, कारण बोलण्याची माझी तयारी होती, कॉन्फिडन्स भरपूर होता. एखाद्या विषयावर मी तासनतास बोलू शकतो याची मला कल्पना होती. कारण वारीमध्ये असं काही कोणताही विषय सहज घ्यायची गरज नव्हती. जो भेटेल तो विषय आपण घेऊ शकत होतो. कारण मी जो भटकंती चॅनल चालू केला होता त्याचे विषयच माझे असे घेतले होते की वारी, लोकांच्या मुलाखती, गड किल्ले, वेगवेगळे जे ऐतिहासिक ठिकाणे आहेत ती ठिकाणं, किंवा लोकांना फिरायला जाता येतील किंवा माहिती नसलेली ठिकाणं, अशी ठिकाणे आपण व्हिडिओमध्ये दाखवायची. लोकांना त्याची उत्सुकता लागेल असं मला वाटत होतं. मी फक्त 2,500 ते 3,000 रुपयामध्ये माझा हा यूट्यूब चॅनल चालू केला. मित्रांनो, फक्त 4 दिवसामध्ये एवढं मोठं यश मला मिळालं. आता हे यश काय सहजासहजी मिळालं नाही. मी बऱ्यापैकी मेहनत घेतली. मी काय मेहनत घेतली, कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तयार केले, कोणत्या व्हिडिओला मला सरासरी किती वॉच टाईम मिळाले, किंवा सबस्क्रायबर कसे वाढवले, हेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण जाता जाता जे जे यूट्यूबला नवीन आहेत, जे जुने आहेत, किंवा काही काही असं वाटते की माझे वॉच तास पूर्ण होणार नाही, सबस्क्रायबर पूर्ण होणार नाहीत, त्यांनी खचून जाऊ नका. त्यांना एकच सांगतो की थोडंसं कष्ट केलं ना, थोडंसं, तर 100% वॉच टाइम आपला पूर्ण होतो. कसं होतं, आपण युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ बघतो की YT स्टुडिओ उघडू नका, ते उघडलं की आपले हे होतं ते होतं. बरेच तुम्हाला सांगतो काहीही होत नाही. मी तो YT स्टुडिओ दिवसातून 1000 ते 1,500 वेळा उघडत होतो की मनात नुसती शंका, काय होते काय नाही, काय होते काय नाही. काहीही झालं नाही. जवळजवळ लॉंग व्हिडिओ माझे 44-45 हजार तास सुद्धा पाहिले गेलेले आहेत. शॉर्ट व्हिडिओ 12-13 लाखापर्यंत गेलेले आहेत. मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की मी पूर्वतयारी कशी केली हे सांगतोय तुम्हाला. कोणीही जो याच्यात पडलाय त्यांनी माघारी फिरू नका. प्रयत्न करा, कष्ट करा. कधी आपले यश मिळेल हे सांगू शकत नाही. एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला, शक्यतो आता तुमच्याकडे जी कला आहे त्या कलेप्रमाणे तुम्ही प्रयत्न करा. पण लॉंग व्हिडिओचं कसं असतं, वॉच टाइम लवकर वाढतो. कारण 4,000 तास म्हणजे एवढी काही मोठी गोष्ट नाहीये. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी पुढील व्हिडिओमध्ये 4,000 प्लस हे वॉच तास कसे पूर्ण केले, 1,000 सबस्क्रायबर कसे पूर्ण केले, हा टप्पा मी कसा पार केला हे नक्की सांगणार आहे. त्याच्या अगोदर हा व्हिडिओ आपण नक्की पहा. जर आपल्याला आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि याच्या मागचं गुपित काय आहे की कसे तास वाढवायचे वॉच टाइम. आणि हे काय मी खोटं वगैरे सांगत नाही, मी स्वतः केलेलं आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी मी स्वतः एक शिक्षक आहे, प्राथमिक शिक्षक. याच्यात लबाडी वगैरे काही नाहीये. कारण मला युट्यूब मधला अजून काय त्यांचे नियम वगैरे काय माहिती नाहीये. कारण एक माझा चॅनल असाच ब्लॉक झाला विनाकारण, मी चुकीची माहिती थोडीशी दिली होती. त्यामुळं या ठिकाणी मी सांगितलेलं सर्व 100% खरं आहे. खरंच 4च दिवसात माझा चॅनल मॉनिटाईज झाला. आता सध्या 16,000 प्लस 16,000 तास माझे आता पूर्ण, त्याच्यापेक्षा जास्तच आहेत माझ्या माहितीप्रमाणे. 2200 काहीतरी सबस्क्रायबर आहेत. आता माझे अर्निंग सुद्धा सुरू झालेली आहे. मी काही आता सध्या व्हिडिओ काही तयार केलेला नाहीये, हा तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ टाकतो आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. हा संपूर्ण व्हिडिओ बघितला ना, तुम्हाला कॉन्फिडन्स मात्र 100% येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर कमेंट नक्की करा. काही वेगळं वाटलं तरी सुचवा, पण चुकीच्या वाईट कमेंट मात्र कोणी करू नका. कारण जर शंका वाटत असेल कोणाला तर प्रत्यक्ष माझ्याशी बोला.
की 4 दिवसात माझे 4,000 तास झालेत का नाही ही खात्री करा. विनाकारण चुकीच्या कमेंट करू नका. कारण मलाही ते खोटं मलाच योग्य वाटत नाहीये. मी बरेच दिवस विचार केल्यानंतर एक दोन चांगले युट्यूबर्स होते, त्यांनी मला सांगितलं, "सर तुम्ही व्हिडिओ टाका." आणि ज्यांना कॉन्फिडन्स कमी आहे त्यांना कॉन्फिडन्स येऊ शकतो तुमच्यामुळं. त्यामुळे मी हा व्हिडिओ टाकत आहे. मित्रांनो, धन्यवाद.